इयत्ता 6वी विज्ञान मराठी मीडियम पेपर द्वितीय सत्र परीक्षा 40 मार्कांसाठी हा तुम्हाला पेपर आहे। प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा। 1. धूमकेतू हे टिंबटिंब पासून तयार झालेले असतात। 2. चुंबक हे टिंबटिंब दिशेत स्थिर राहते। 3. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान टिंबटिंब हे आहे। 4. ध्वनी हे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही। 5. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या टिंबटिंब कार्य करते। 6. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती टिंबटिंब असते। ब. व्याख्या लिहा। गुण आहेत 4. 1. लघुग्रह 2. ध्वनी स्रोत 3. याच्छिक गती 4. वस्तूची गती। प्रश्न दुसरा प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या मते स्पष्ट करा। 1. रेषीय गती 2. स्नायू बल 3. नियतकालिक गती 4. स्थितिक विद्युत बल 5. चुंबकीय बल। ब. जोड्या लावा। गुण आहेत 5. अ गट 1. बैल गाडी ओढणे 2. सूर्यप्रकाश 3. आरसा 4. गुरु 5. आकाशगंगा। ब गट उलट प्रतिमा स्नायू बल उष्णता ऊर्जा मंदाकिनी वादळी गृह। प्रश्न तिसरा उत्तरे लिहा। गुण आहेत 5. 1. यंत्राची निगा का राखावी लागते? 2. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? 3. दीर्घकेचे प्रकार कोणते? 4. वजन म्हणजे काय? 5. गतीचे प्रकार कोणते? क. विसंगत पद ओळखा। 1. कापड तवा रुमाल धागे 2. आंबावड ताड हरभरा 3. हरिण मासा मानव वाघ। प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा। 1. आंदोलित गती रेषीय गती 2. घर्षण बल गुरुत्वीय बल 3. रेषीय गती याच्छिक गती। ब. थोडक्यात उत्तरे लिहा। 1. विद्युत चुंबक कसा तयार करतात? 2. ऊर्जेची विविध रूपे कोणती? 3. छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात? इथेच पेपर संपलेला आहे। इयत्ता 6वीचे सर्व पेपर या चॅनेलवर अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता। थँक्यू।